आईच्या कृपा आशीर्वादाने मी हे चॅनल चालू केलेले आहे. आई खूप साधेपणानं स्वयंपाक बनवायची. तिच्या हाताला खूप चांगली चव होती. म्हणून मी साधेपणाने ही रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर माझ्या चॅनलवर तुमचं वेलकम आहे मैत्रिणींनो. हाय, हॅलो फ्रेंड्स. मी विद्या जाधव. आज मी तुम्हाला चिकनची रेसिपी दाखवणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. सर्वात आधी मी चिकनला दह्याने मॅरिनेट करून ठेवले. साधारण 20 मिनिटापूर्वीच मी ह्याला मॅरिनेट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. दह्याने चांगलं मॅरिनेट केल्यानंतर आपण मग मसाला करायला घेणार आहोत. मी फक्त दही लावलं, याला परत दुसरं काहीही लावलेलं नाही आहे. आत्ता तुम्हाला मी सांगते आपण याला मसाला काय घ्यायचा आहे. दही चांगलं मॅरिनेट झालं तरच ते चिकन व्यवस्थित शिजतं. त्यामुळे आपण आता मसाला करायला घेऊया. आपण हे ते बाजूला ठेवूया आणि मसाला घेऊया. मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकता मी कोथिंबीरच्या काड्या भरपूर घेतल्यात, जेणेकरून मसाला खूप चविष्ट होतो. कोथिंबीरचा पालाही घेतलेला आहे, पाने, पण ते मी गार्निशला वापरणार आहे आणि पुदिना. आपण आता बघू शकता लसूण, आलं आणि कांदाही मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक मिरची घेतलेली आहे आणि आपण पहिला कांदा बारीक चिरून घेऊया आणि त्याच्यानंतर कोथिंबीरच्या काड्याही बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि मग टमॅटो घेऊया. टमॅटोही बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि हा सगळा मसाला नंतर ग्राइंड करूया. हा आहे सुक्का मसाला. सुक्का मसाल्यामध्ये मी गरम मसाला घेतला आहे. दुसरा एक प्रकारचा गरम मसाला आहे तोही घेतला आहे. काळा मसाला म्हणतो तो आपण. त्याच्यानंतर धना पावडर, हळद आणि लाल तिखट आहे आणि इथं माझ्याकडं लजीजचा लकी मसाला आहे. आपण आता खडा मसाला बघूया. खड्या मसाल्यामध्ये मी 7-8 हिरवे वेलदोडे, एक मोठा वेलदोडा, स्टार फूल, शाही जिरे, मिरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्री घेतलेले आहे आणि परत लकी मसाला. त्याच्यानंतर आपण हा मसाला ग्राइंड करून घेऊया सगळा. तुम्ही बघू शकता मी ग्राइंड केला आहे. आपण ग्राइंड केलेला मसालाच पहिला भाजायचा आहे. बघू शकता तुम्ही मी इथं कुकर गरम करून त्याच्यामध्ये 2 पाळ्या तेल आणि 2 चमचे तूप टाकलं होतं. त्याच्यामध्ये मी ग्राइंड केलेला मसाला टाकला आहे. आता मी इथं बाजूला पाणीही गरम करायला ठेवले मैत्रिणीनं. नेहमी गरम पाणीच मसाल्यामध्ये ओतायचं आहे. आता मी बघू शकता मसाल्यामध्ये मी सगळा जो तुम्हाला दाखवला होता ड्राय मसाला तो टाकला आहे. बघू शकता तुम्ही मसाला किती सुंदर भाजला आहे. इतका सुंदर खमंग वास सुटला आहे मैत्रिणींनो. खूप छान सुगंध येत आहे. मी चिकनही ॲड केलं आहे आता आणि मी ह्याच्यामध्ये खूप छान असं आपल्याला चिकन हलवून घ्यायचं आहे. त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे. चांगला मसाला मुरला त्याच्यामध्ये की खूप सुंदर चव लागते. मी खाण्यासाठी एक 2-3 कांदे आणि एक लिंबू घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी हे चिरून एका बाजूला ठेवते. डिशमध्ये घेतलेलं आहे. आणि आता आपण बघूया. बघा मैत्रिणींनो, मी अजूनही कुकरला झाकण लावलं नाही. कारण आपला मसाला एकदम छान मुरला चिकन मसाल्यामध्ये की छान चव होते. आता आपण मीठ टाकूया आणि मीठ टाकल्यानंतर आपण सगळा मसाला हलवून व्यवस्थित त्याला झाकण लावून घेऊया. 2-3 शिट्ट्या आल्या की हे बघा फायनल रिझल्ट. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि खूप छान दिसायलाही दिसते, पण खायलाही एक नंबर झालं आहे. मैत्रिणींनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.